हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार. कालच्या रविवारच्या सुट्टीनंतर खरं तर सगळ्यांनाच कामावर जाण्याचा किंवा अभ्यास करण्याचा आणि नेहमीचं आपलं जे आठवडाभराचं शेड्यूल आहे ते जपण्याचा, ते करण्याचा अगदी कंटाळा आलेला असतो. तरीसुद्धा आजचा हा दिवस तुमचा चांगला जावा म्हणूनच आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका चांगल्या आणि सकारात्मक विचाराने. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. उमेद, विश्वास, कष्ट ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट जिद्दीने करायची घेतली, जिद्दीने करायची ठरवली की त्यात यश मात्र हमखास मिळते. तेव्हा आजच्या या सकारात्मक विचारानंतर इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी, काही प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचे कार्य, त्यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी याविषयी जाणून घेऊया आपल्या आवडत्या अशा दिनविशेष या सत्रात. इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. घडलेली घटना ही सविस्तरपणे आपण जाणून घेत असतो आपल्या या खास आणि विशेष सत्रात. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया 6 सप्टेंबर या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 6 सप्टेंबर 1522 रोजी फर्डिनांड मॅजेलिनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले होते. विद्यार्थी मित्रांनो, फर्डिनांड मॅजेलिन हा एक पोर्तुगीज खलाशी होता. 1519 ते 1522 या दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचं श्रेय हे मॅजेलनला दिलं जातं. मॅजेलिन यांनी जी मोहीम हाती घेतली होती, या मोहिमेअंतर्गतच व्हिक्टोरिया या जहाजातून तो प्रवास करत होता आणि त्याचं हे पहिलं जहाज स्पेनला याच दिवशी पोहोचलं होतं. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1888 साली चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात 250 क्रिकेट बळींचा विक्रम झाला होता. 1939मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले होते. 1952मध्ये कॅनडामधील पहिले दूरचित्रवाणी केंद्र मॉन्ट्रियल या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. 1966 साली दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेनरिक वेरफोर्ड यांची संसदेत हत्या करण्यात आली होती. 1968 साली स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला होता. 1993मध्ये ज्येष्ठ कवी विन दा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. 1997 साली अमेरिकेच्या नॅशनल एंडाउन्समेंट फॉर द आर्ट्स संस्थेची सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली होती. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात स्वतःचा ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 6 सप्टेंबर 1766 साली इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म झाला. 1889मध्ये स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्म झाला. 1892 साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ॲपल्टन यांचा जन्म झाला. 1901 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म झाला. 1921 साली बारकोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1923 साली युगोस्लोव्हियाचे राजा पीटर यांचा जन्म झाला. 1929मध्ये हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म झाला. 1957मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान जोसे सॉक्रेटिस यांचा जन्म झाला होता. 1968 साली पाकिस्तानी फलंदाज सईद अनवर यांचा जन्म झाला. 1971मध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून
खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 6 सप्टेंबर 1938 साली नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रूडहॉम यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1963 साली कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचं निधन झालं. 1972 जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अलाउद्दीन खां यांचं निधन झालं. अलाउद्दीन खां हे एक भारतीय संगीत तज्ज्ञ होते व अभिजात भारतीय संगीतातील मेहर घराण्याचे ते प्रवर्तक होते. सरोदवादनातील श्रेष्ठतम वादक म्हणून त्यांना मानलं जायचं. पंडित रविशंकर व निखिल बॅनर्जी हे त्यांचे शिष्य. अलाउद्दीन खान यांना 1958 पद्मभूषण पुरस्कार तर 1971 पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. याचबरोबर त्यांना 1954 संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला होता आणि याचबरोबर संगीत नाटक अकादमीची फेलोशिपसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1990 साली इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचं निधन झालं. 2007 साली इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारोटी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची खास आणि विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयी आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 86 98 80, म्हणजेच 8698869880. सोबतच आमचं दिनविशेष हे सत्र तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. आणि सोबतच मागच्या काही दिवसांचे जर दिनविशेष हे सत्र तुम्हाला पुन्हा ऐकायचे असतील तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि वेळोवेळी तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न, अशा सगळ्याच प्रकारचे अपडेट्स जर हवे असतील तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरुचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त जगा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत रहा आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.